नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 2 मधील लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार सुहास पवार व नीलम कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये लोकशाही आघाडीने आपली निवडणूक मोहीम दिमाखात सुरू केली आहे। लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार सुहास संभाजीराव पवार आणि नीलम विनायक कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ अरुण काका पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील आणि माजी गटनेते सौरभ अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रभागात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय पी.डी. पाटील यांच्या कार्याची व विचारधारेची छाप अजूनही ठळकपणे जाणवते। याच सामाजिक व राजकीय परंपरेमुळे प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांचा लोकशाही आघाडीवर परंपरागत विश्वास आहे, असं माजी गटनेते सौरभ पाटील यांनी सांगितलं। लोकशाही आघाडीमधून आज या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक 2चा खूप चांगल्या पद्धतीने शुभारंभ या प्रचाराचा झालेला आहे आणि आपण बघत असाल की नागरिक या प्रभागामधलं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना अनेक मूलभूत कामं, त्यामध्ये रस्ता आहे, गटर आहे, अनेक मूलभूत सेवा सुविधा या ठिकाणी, ओपन स्पेस डेव्हलपमेंट, या झोपडपट्टीतील कॉन्क्रिटीकरण, सर्व बोळातील कॉन्क्रिटीकरण, सगळ्या मूलभूत सेवा सुविधा झालेल्या आहेत। आणि माझ्या उमेदवारीबद्दल हे सुहास पवार म्हणजे सौरभ पाटील आहे, आमचे विनायक कदम, आमच्या नीलमताई म्हणजे सौरभ पाटील आहेत। लोकशाही आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा मी स्वतः उभा आहे असं समजून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। शुभारंभ केलेला आहे। वार्ड क्रमांक 2 मधून लोकशाही आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार, मी सुहास पवार व नीलमताई कदम यांनी शुभारंभ केला। ह्या भागात आम्ही 15 वर्ष झाले सतत कार्यकर आहेत आणि प्रचंड काम या भागातले मी केले। इथून पुढे सुद्धा या भागातले प्रचंड काम करणार आहेत। लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे। इथून पुढे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास, अजून बंदीचं गटार, इतर काही योजना, ओपन प्लेस डेव्हलपमेंट, केबलिंग करायचे, लाईट, ओपनचे लाईट आहे, त्यासाठी बरेच आम्ही इथून पुढे काम करणार आहोत सगळे मिळून दोघी। प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग तसेच लोकशाही आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रभागात आघाडीची पकड कायम असल्याचे संकेत मिळत आहेत।